नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात काल दिवसभर आणि आज सकाळपर्यंत बांगलादेश येथे किती गाडी निर्यात झाली। जे घोडडंगा बॉर्डर आहे, मेहंदीपूर बॉर्डर आहे आणि हिली बॉर्डर आहे, येथून मित्रांनो किती गाडी निर्यात झाली आणि त्याला बाजारभाव किती मिळाला। आणि शेतकरी मित्रांनो इम्पोर्ट जे परमिट आहे ते मिळालं का, म्हणजेच IP मिळाला आहे का, आणि निर्यात आणखीन किती दिवसापासून वाढेल आणि त्याला बाजारभाव वाढतील का, याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। मित्रांनो जास्त वेळ न लावता आज पाहूयात। आज बांगलादेश बॉर्डर जे मेहंदीपूर बॉर्डर आहे आणि जे घोडडंगा बॉर्डर आहे, येथून मित्रांनो काल 2 गाडी निर्यात झाली होती। जे घोडडंगा बॉर्डर आहे ते येथून पण मित्रांनो काल दिवसभरापासून 2 गाडी निर्यात झाली होती, पण त्यानंतर संध्याकाळी मागणी वाढल्याने पुन्हा निर्यात ही वाढलेली पाहायला मिळते आहे। मित्रांनो जे मेहंदीपूर बॉर्डर आहे आणि जे घोडडंगा बॉर्डर आहे येथून तब्बल 20 गाडी निर्यात झाली आहे आणि जे हिली जे बॉर्डर आहे येथून 1 गाडी निर्यात झाली आहे। असे मिळून मित्रांनो तब्बल 21 गाडी ही काल दिवसभर आणि आज सकाळी 8 वाजेपर्यंत निर्यात झाली आहे। म्हणजे मित्रांनो निर्यात ही सुरूच आहे। पण मित्रांनो जे निर्यातीचा IP म्हणजेच इम्पोर्ट परमिट जे आहे ते मिळालं आहे का मित्रांनो, आणखीनपर्यंत जे दुसरं परमिट आहे म्हणजेच IP मिळालेलं नाही, पण जे पहिले IP आहे त्याच्याद्वारे जेवढी मागणी आहे तेवढी सध्या निर्यात होत आहे। पण मित्रांनो 2 दिवसापासून थोडीफार निर्यात ही घटलेली आहे। आजपर्यंत 21 गाडी काल आणि आज निर्यात झालेली आहे। पण मित्रांनो त्याच्या अगोदर जर पाहिले गेल्या आठवड्यात 35-36 गाडी निर्यात व्हायची, पण मित्रांनो निर्यात ही 10-15 गाडीने घटलेली असली तरी बांगलादेशमधून मागणी आहे। पण जे निर्यातदार आयातदार तिथले व्यापारी आहेत, पहिले जे IP परमिट आहे त्याच्याद्वारे आम्ही सध्या आयात ही करतोय आणि बांगलादेशमध्ये सध्या कांद्याची टंचाई असल्यामुळे ग्राहक सर्वेक्षण विभागाचे अधिकारी सुद्धा लक्ष ठेवून आहेत की किती कांदा हे आयात करत आहेत IP नसतानाही। त्यामुळे जे व्यापारी आहेत ते सुद्धा धीम्या गतीने आयात करत आहेत। म्हणजे मित्रांनो जे निर्यातदार आयातदार आहेत तिथले ते थोड्या धीम्या गतीने आयात करत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। पण मित्रांनो बांगलादेशमध्ये कांद्याची टंचाई असल्यामुळे आज किंवा उद्या जे दुसरं परमिट आहे निघण्याची शक्यता आहे। पण मित्रांनो आपल्या भारतामध्ये जर पाहिले तर 2 ते 3 रुपयापेक्षा जास्त सुधारणा नाही, 2000 रुपयाच्या आतच मार्केट आहे। बॉर्डरवरती जर बाजारभाव पाहिला तर 41-43 जो मीडियम कांदा आहे त्याला बाजारभाव मिळतो 41 रुपये ते 43, आणि जो मोठा कांदा गोलट्यापेक्षा मोठा 60 mm चा कांदा आहे अशा कांद्याला मित्रांनो 43 ते 46 रुपये एवढा बाजारभाव मिळतोय। पण मित्रांनो याचा फायदा आत्तापर्यंत शेतकऱ्यांना फक्त 2 ते 3 रुपयाने झालेला आहे। मित्रांनो जर निर्यात वाढली, जर व्यापाऱ्यांना जर थोडाफार दिलासा किंवा फायदा मिळाला तर शेतकऱ्यांना जर कांदा आपला टप्प्याटप्प्याने विकला तर व्यापारीसुद्धा म्हणतील की आवक ही सध्या कमी आहे, त्यामुळे आपल्याला थोडा रेट वाढवून घ्यावा लागेल, त्यामुळे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे। धन्यवाद।